या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन ग्रुप सी 1 जून 2025चा जो प्रिलिमचा पेपर झाला त्या पेपरमधील इतिहास या विषयाचे आपण प्रश्न आणि उत्तर संभाव्य आन्सर बघूयात. पहिला प्रश्न होता इतिहासाचा, तो म्हणजे सत्यशोधक जलसा या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 होनाजी बाळा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. तर या प्रश्नाचं उत्तर असेल सर रिचर्ड स्टॅची आयोग, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लाला लजपत राय. पुढील प्रश्न आहे, जोड्या लावा इथे. तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 A, C आणि D. पुढील प्रश्न आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवीन सनद असं केले. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 भारत सरकार कायदा 1935. पुढील प्रश्न आहे, स्टॅची आयोग कशाशी संबंधित होता. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 दुष्काळ उपाययोजना. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. विधान A, सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला. विधान B, मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे असे विधान कायदेमंडळातील भाषणात केले. ही व्यक्ती कोणत्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मोहम्मद अली जिना. आणि इतिहासाचा 1 जून 2025 मधील पेपरचा शेवटचा प्रश्न इतिहास या विषयाचा, तो म्हणजे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 A, B आणि D फक्त. तर ही होती इतिहास या विषयावरची 1 जून 2025ला जो ग्रुप सीचा प्रिलिम्सचा पेपर झाला त्यामधील इतिहास या विषयाची संभाव्य प्रश्न आणि संभाव्य उत्तरे. धन्यवाद.